मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. आपल्यासमोर हा एक कोरा कॅनव्हास घेतलेला आहे आपण, आणि याच्यावर एक तुम्हाला आज मी थोडंसं डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे. डेमॉन्स्ट्रेशन याचा अर्थ असा की अल्प प्रमाणामध्ये तुम्हाला त्याची झलक दाखवली जाते. कारण पूर्ण पेंटिंग प्रत्येक गोष्टीचं करायचं झालं तर त्याला अवधी द्यावा लागतो, आणि हे आपण 30-35 मिनटामध्ये करणार आहोत. तर त्याचे झलक म्हणजे की कसं जावं पुढे ते दाखवतो आहे. तर आपण हा पहिल्यांदा कोरा कॅनव्हास घेतलेला आहे. कोरा कॅनव्हास घेतल्यानंतर मी त्याच्यावर विचार करतो आहे की याच्यावर कुठे आपल्याला काय करता येईल. तर आपण जे काही बघितलेलं असतं निसर्गामध्ये, तर त्याचं एक वेगळं स्वरूप असं आज मी तुम्हाला त्याच्यासमोर ठेवणार आहे. तर खेडेगावात म्हणा, शहरात म्हणा, किंवा इतर ठिकाणी काही अशी झोपड्या असतात. तर झोपड्या म्हणजे अशा फक्त वर्ण पालं असलेल्या अशाच नाही, तर लाकडी फळ्या जोडून वगैरे अशी ही घरं केलेली असतात. तर ते मी डोळ्यासमोर ठेवून हे तुम्हाला आज एक छोटंसं पेंटिंग करून दाखवते. तर आपण पहिल्यांदा हा जो कॅनव्हास घेतलेला आहे, ते या कॅनव्हासच्या ज्या ग्रेन्स असतात तर थोड्याशा रफ असतात. आपण ज्यावेळेला ॲक्रेलिक कलर त्याच्यावर करणार आहोत तर ते वॉटर बेस आहेत, आणि जर आपण डायरेक्ट कलर करायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये एअर बबल राहण्याची शक्यता असते, आणि नंतर ते पेंटिंग झाल्यानंतर कधीतरी ते एअर बबल फुटतात आणि ते कॅनव्हासवर डॉट डॉट असे दिसतात. त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा त्या ग्रेन्स सॉफ्ट करण्यासाठी एक पाण्याचा थोडासा एक त्याला वॉश देऊन घ्यायचा. आणि पाण्याचा वॉश देऊन घेतल्यानंतर आता जे आपलं मेन पेंटिंग आपल्या डोक्यात आहे, तर ते आपण सुरुवात करण्यासाठी काम करायला सुरुवात करू. आता प्रत्येक माणसाची शैली वेगळी असते. आता कोणी त्याच्यामध्ये कलर ब्रशने थोडंसं त्याचं ड्रॉइंग आउटलाईन करून घेतं, कोणी पेन्सिलने करून घेतं. तर आता मी बराच काळ काम करत असल्यामुळं मला तेवढी ती गरज भासत नाही, कारण डोळ्यासमोर एक पिक्चर क्लिअर आहे. तर ते आपण इथे करतो आहे. तर आता मी पहिल्यांदा एक पाण्याचा वॉश दिल्यानंतर थोडीशी येलो शेड त्याच्यामध्ये वरच्या ज्या स्कायचा भाग असतो त्या ठिकाणी वापरलेली आहे. त्याच्यानंतर थोडासा ते अर्धवट सुकलेलं असताना त्याच्यामध्ये येलो ऑकर, ही दुसरी येलोची शेड थोडीशी अशी पातळ रंगाने पाणी घेऊन वापरलेली आहे, की जेणेकरून त्याचा टोन बदलेल. आणि टोन बदलल्यानंतर आपल्याला कळतं की दोन रंगाच्या मधली दरी आपण कशी मिटवतो आहे. तर ते घेतल्यानंतर आता जो डार्क टोन आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे, तर याच्यामध्ये आपण येलो ऑकर घेतलेला आहे, रॉसेनं थोडासा घेतलेला आहे, आणि ब्लॅक घेतलेला आहे. तर याचं मिश्रण करून आपण स्लो अशा आपण आपल्या ड्रॉइंगकडं जातो आहे. तर या ड्रॉइंग करत असताना जे डोळ्यासमोर चित्र आहे त्याला धरूनच मी ते ब्रशचे स्ट्रोक त्याच्यामध्ये ॲड करतो आहे. म्हणजे उभ्या असलेल्या फळ्या म्हणा वापरलेल्या, किंवा लाकूड वापरलेलं आहे, तर त्याच्यासाठी आपण उभे स्ट्रोक घेतो. नंतर ज्या ठिकाणी आडव्या पट्ट्या ठोकलेल्या आहेत किंवा तिरक्या ठोकलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी आपण आडवे थोडेसे तिरकस असे स्ट्रोक घेतो आहे, की जेणेकरून त्याची डायमेन्शन वाटेल. म्हणजे 3D इफेक्ट जाणवण्यासाठी म्हणून आपण त्या पद्धतीने तसं ब्रशिंग करतो आहे.
ते ब्रशिंग केल्यानंतर आता थोडंसं मध्ये अर्धवट सुकण्यासाठी म्हणून आपण थोडा गॅप घेतो आणि मग नंतर परत थोड्या वेळाने कामाला सुरुवात करतो. मग आता हे आपले 2 टोन देऊन झालेले आहेत. म्हणजे एक पाण्याचा वॉश दिला, त्याच्यानंतर एक येलोचा थोडासा असा पातळसर असं त्याच्यामध्ये आपण वॉश दिलेला आहे. आणि तो वॉश असा दिलेला आहे की पुढं त्याच्यावर मला काम करायचं आहे की तो किती इंटेन्सिटीचा पाहिजे तेवढाच तो दिलेला आहे. जास्त जर तो मी ब्राईट दिला किंवा ठीक दिला तर वरचं काम नीट होणार नाही, त्याच्यावर ॲड करायचे ते. आणि म्हणून तो थोडासा पातळ देऊन घेतलेला आहे. मग नंतर आता खालच्या भागामध्ये की जे आपण पहिले रंगाचे फ्लो सोडलेले आहेत तर ते काही अंशी तसेच ठेवायचे, तर त्याच्या चित्राला पुढे जास्तच म्हणजे असं सुंदरता येण्यासाठी मदत होती. कारण ज्यावेळेला आपण एखाद्याला 3D इफेक्ट देतो तर त्यावेळेला प्रत्येक रंगाचे टोन हे भिन्न असावे लागतात आणि त्याच्याशिवाय त्याचं मोल्डिंग किंवा 3D इफेक्ट दिसत नाही. तर आपण आता त्याच्यामध्ये हे 2 टोन देऊन झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण आता थोडासा लाईट रेड किंवा बर्नसियाना आणि रॉसियाना याचा थोडासा एकत्र करून वॉश देतो त्याच्यावर. आणि तो देऊन झाल्यानंतर परत एकदा थोडंसं आपण चित्र ऑब्झर्व करावं की आपण जे नेमकं काय करतो आहे, तर त्या दिशेने आपण चाललो आहे का नाही, का आणखीन त्याच्यामध्ये काही वेगळं करायला पाहिजे. कारण कसं असतं, कधीकधी चित्र करत असताना आपल्या डोळ्यासमोर एक असतं आणि आपण स्पीडमध्ये जाऊन कुठेतरी असं चुकून वेगळा स्ट्रोक पडण्याची शक्यता असते. म्हणून आपण आपलं चित्र एकदा दूर ठेवून एकदा बघावं किंवा आपल्याला जे आपण करतो आहे ते काम व्यवस्थित चाललं आहे का नाही, आणि मग त्याच्यावर परत काम करायला सुरुवात करावी.
आता ह्या 2 टोन देऊन जाण्यात जर आपण हा तिसरा टोन त्याच्यामध्ये ॲड करतो आहे की जेणेकरून त्याची डायमेन्शन वाढायला मदत होईल, असा तो डार्क टोन घेतो आहे. म्हणजे ज्या काही कीज आहेत कलरच्या, तर लोकीमध्ये म्हणजे सगळे डार्कर रंग येतात, तर त्याच्यामधले आपण काही कीज वापरतो याच्यामध्ये. तर ह्या 2-3 रंगाच्या मिळून वापरतो आहे, एकाच रंगाची वापरत नाही आहे. आणि मग ते काम करत असताना थोडं परत लांबून बघावं, म्हणजे मग आपल्याला त्याचा अंदाज येतो की आपलं काम कुठपर्यंत व्यवस्थित चाललेलं आहे. आणि मग नंतर ज्या वेळेला आपलं 3 टोन देऊन होतात, तर त्याच्यानंतर आपण शेवटचे 2 टोन त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि हे काम करत असताना आपण याच्यामध्ये व्हाईट रंगाचा सुद्धा वापर करणार आहोत. तर व्हाईट रंगाचा वापर करताना काळजी घ्यायची अशी असते की जर आपण त्याच्यावर ओव्हरकाम केलं एखाद्या डार्क रंगाचं आणि त्याच्यावर व्हाईट लावलं आणि त्याच्यावर परत आपण काम करायला गेलो, तर ते चित्र आपलं मळकट किंवा डेड होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या नेमक्या जागा ठरवून घ्यायच्या असतात की आपल्याला की कुठून लाईट येतो आहे त्या बाजूला, तर त्या बाजूलाच तेवढा एक तर कोरा कॅनव्हास सोडावा किंवा त्याच्यामध्ये तो थर्ड फिलिंगला म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये चित्र असताना त्याच्यामध्ये थोडासा ॲड करून घ्यावा. कारण आपण तो जो ॲड करून घेतलेला व्हाईट आहे हा सुद्धा शेवटपर्यंत तसाच राहील असं सांगता येत नाही. आणि त्याच्यामध्ये आपण थोडेसे बदल पण करणार आहोत की खालच्या चित्राला उठाव येण्यासाठी, की त्याचं सौंदर्य वाढण्यासाठी म्हणून थोडासा बदल करणार आहोत. तर त्याप्रमाणे आपण थोडा त्याला आता आपण व्हाईट लावून घेतलेला आहे. नंतर परत आपण मिडल टोनमधला थोडासा डार्क टोन असा आपण त्याच्यामध्ये ॲड करतो आहे, की ज्या आपण डार्क टोनच्या रेषा वापरून घेतलेल्या आहेत, तर त्या रेषाला उठाव येण्यासाठी, म्हणजे त्या टोनला उठाव रेषेमुळे येतो आणि रेषेला उठाव त्या मिडल टोनमधल्या डार्क टोनने येतो. तर अशा पद्धतीने आपण हे आतापर्यंतचं काम केलेलं आहे. आपण आता डार्क टोनकडं झुकतो आहे की डार्क टोन देत असताना की जे डार्क टोनसाठी आपण रंगाचे शेड्स वापरलेले आहेत, तर त्याच्या मध्ये मध्ये आपल्याला त्या चित्राला एक सौंदर्य देणं आणि उठाव येणं याच्यासाठी म्हणून आपण दुसरे रंगाचं मिक्सिंग करून त्या ठिकाणी आपण ते वापरत आहोत. आता ज्या वेळेला आपण ती झोपडी म्हणा किंवा ते लाकडी घर म्हणा ज्या वेळेला आपण पाहतो, तर ते पाहत असताना आपल्याला सभोवतालचं वातावरण त्याचंही भान ठेवायला लागतं.
आणि मग सभोवती काय आहे. प्रत्येक ठिकाणी निळं आकाशच दाखवण्याची काही गरज नाही आहे. तर वरच्या बाजूला कदाचित दुसऱ्या एखाद्या लांबच्या बिल्डिंगचं म्हणा किंवा दुसऱ्या घरांचं जे रिफ्लेक्शन येतं, तर त्याच्यासाठी म्हणून मी तो वरती जो येलो दिलेला आहे, ज्या ठिकाणी आपण स्काय, कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की वरती स्काय असायला पाहिजे निळं म्हणल्यानंतर, तर तो मी येलो घेतलेला आहे. आणि येलो एवढ्यासाठी घेतला की आपण खाली येलोमधल्या शेड वापरणार आहोत. मग ते सुसंगत चित्र वाटायला पाहिजे. ते म्हणजे ते असं वाटू नये की हे भाग वेगळा वाटतो आणि तो भाग वेगळा वाटतो. ज्या वेळेला चित्र हे सुसंगत असतं, त्याच वेळेला बघणाराला आणि आर्टिस्टला दोघांना एक समाधान वाटतं किंवा आनंद मिळतो त्याच्यापासून. तर अशा पद्धतीने आपण हे आत्ताचं काम करतो आहे. आता आपण हे रंगावर रंगाचे थर चढवतो आहे, कारण सुरुवातीला आपण ट्रान्सपरंट रंग वापरलेले होते. कारण जोपर्यंत आपल्याला चित्राचा एक जो ढाचा आहे तो आपल्या हातामध्ये येत नाही आहे, तोपर्यंत कुठलाही डार्क टोन किंवा थिक कलरचा वापर शक्यतो करू नये. कारण थिक कलरचा वापर केला की मग त्या ठिकाणी दुसरा रंग लावताना फार असं जाड म्हणजे थोडासा थर आहे असं बघणाऱ्यालाही वाटू नये आणि आपल्यालाही वाटू नये की हा डिस्टर्ब करतो आहे. तर त्या अनुसाराने आपण हे पेंटिंग करताना आता हे वरचे रंग आपण त्याच्यामध्ये ॲड करत चाललेलो आहोत. आता हा जो रंग दिलेला आहे तर हा वुडनच्या जवळपास आपण घेतलेला आहे. कधी कधी काय असतं की वुडन हे पावसाळ्यानी, उन्हानी किंवा थंडीच्या ऋतूमुळं त्याचे त्या ऋतूमध्ये होणाऱ्या परिणामामुळं काळपट, हिरवट, निळसर अशी पण पडत असतात. तर त्यामुळं आपण त्याचा विचार करावा, कारण ते जे पडणारे रंगाचे वेगळे थोडेसे झाक त्याच्यावर येतील, तर त्याच्यामुळं आपल्या चित्राचं सौंदर्य वाढतं. म्हणून नेमकं चित्र करताना आपण काय पाहायचं, तर लाकूड म्हणजे नुसतं लाकूडच बघायला पाहिजे असं नाही आहे. तर त्याच्यावर ऋतूमुळे होणारे बदल हे जर आपण आत्मसात करायचा प्रयत्न केला तर ते जास्त चांगल्या प्रकारे चित्र सौंदर्यामध्ये चित्राच्या भर पडते. आता आपण मगाशी काही रेषांचा वापर केलेला होता, तर आपल्याला आवश्यक रेषा आपण ठेवलेल्या आहेत आणि दुसऱ्या ज्या रेषा नको आहेत पण त्याचं अस्तित्व आपल्याला हवं आहे, तर त्याच्यावर आपण एक थोडासा
ट्रान्सपरंट ओपेक, जो व्हाईट हा ओपेक रंग आहे, तर तो आपण लावून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामुळं आतला रंगही थोडासा आपल्याला की याच्या मागे काहीतरी आहे हे जाणवेल आणि आपल्याला ते हवे तो इफेक्टही त्या तिथे मिळू शकेल. आता ह्या ज्या वरती रेषा मी 2-3 टाकलेल्या आहेत, तर ह्या रेषामुळं त्या तिथं असतीलच असं नाही आहे किंवा नसतील असं पण नाही आहे. कारण घरांच्या भोवती काही लाकडं उभे करून ठेवलेले असतात, काही बांबूंची हे उभे करून ठेवलेले असतात, पण तिथं असल्या तर ते आपण घ्यायलाच पाहिजे असं नाही आहे. आणि नसल्या तर आपण ॲड करायला पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला गरज वाटते त्या ठिकाणी. कारण जर आपण त्या रेषांनी एक त्या चित्राची जी सेन्सिटिव्हिटी आहे तर ती वाढती, म्हणजे की अजूनही काय पुढं आहे असं आपल्याला भासण्यासाठी म्हणून ते आपण रेषा त्याच्यामध्ये टाकत असतो. आता आपण हे संपूर्ण चित्र जे आहे तर हे फायनल डार्क टोननी पूर्ण करायचं आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. आता मगाशी ज्या ठिकाणी आपण ट्रान्सपरंट रंग देऊन घेतलेले आहेत त्याच्यात परत 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 आपण रंगाचे लेअर चढवतो. ते परत परत रंगाचे लेअर चढवण्याचा हेतू असा असतो की आतले रंग जे आहेत तर त्याचं अस्तित्व टिकून राहावं आणि म्हणून ते अलगद हाताने आपण वरचे डार्क टोन वाढवतो. आणि ज्या वेळेला डार्क टोन आपण देतो त्यावेळेला जर समजा आपल्याला तसं ते करता आलं नाही की आतल्या रंगाचं अस्तित्व दाखवता आलं नाही, तर मग ब्रशिंग असं करायचं की मधी त्या रंगाचे एखाद दुसरे डॉट हे दिसावेत, म्हणजे आतल्या रंगाचं अस्तित्व ते टिकून राहतं आणि चित्राच्या सौंदर्यामध्ये भर पडते. आता हे जे आपण चित्र तयार करतोय तर हे वास्तववादी चित्र नाही आहे. हे वास्तववादी चित्राचं एक आपल्या हृदयावर पडलेली जी एक त्याची इमेज आहे की आपण बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी असं असतं तर काय झालं असतं, किंवा आपण ह्याचं अशा पद्धतीने जर कंपोज केला तर काय होईल. तर तशा पद्धतीने मी हा कंपोज केलेला आहे.
हे मी प्रत्यक्षात तिथं जाऊन आज घर पाहिलेलं नाही आहे. पण आपण ज्या वेळेला ट्रॅव्हलमध्ये असतो तर आपल्याला असं असंख्य गोष्टी पाहायला मिळतात आणि त्याच्यामधून आपण नेमकं शोधत असतो की आपल्याला पुढे पेंटिंगसाठी आपल्याला कशाचा उपयोग होईल. तर त्या पद्धतीने जर आपण लक्ष ठेवून आपण आपल्या ज्या काही बाहेरच्या प्रवासामधल्या गोष्टी केल्या तर आपल्या चित्रकलेच्या दृष्टिकोनातनं भरपूर काही आपल्याला मिळून जातं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला जे खाद्य मिळतं तर ते अशा बाहेरच्या ह्याच्यामधूनच मिळतं आणि त्याच्यामधून मग आपला एक जी विचारशक्ती आहे तर त्या दिशेने ती काम करायला लागते की मग हे इथं असं आपण केलं तर काय होईल, इथं असा हा भाग काढून टाकला तर काय होईल, या ठिकाणी असा रंग नव्हताच तो आपण जर दिला तर त्याचा आणखीन इफेक्ट कसा दिसेल. तर ह्या पद्धतीने आपण विचार करावा आणि आपला एक जो कंपोजिशनचा भाग आहे तर तो डोक्यामध्ये आपल्या त्याची जी इमेज आहे ती फायनल करून घ्यावी आणि मग आपण त्या पद्धतीने चित्र काढण्यासाठी म्हणून सुरुवात करावी. आता ज्या वेळेला आपण हे काम करत असतो तर त्यावेळेला जे आपण रंग वापरतो तर त्या रंगामध्ये खेळत असताना आपल्याला असंख्य अजूनही गोष्टी कराव्याशा वाटतात. पण काही वेळेला आपण तो मोह टाळावा. कारण काय असतं की नक्की चित्र कुठं थांबवावं हे जर कळलं नाही तर ते चित्र जे चांगलं झालेलं असतं ते बिघडण्याची शक्यता पण असते. आणि याच्यासाठी मधून थांबून आपण चित्र लांब ठेवून पाहावं की याच्यामध्ये खरोखरच काही गरज आहे का. आणि जर नसेल तर कुठल्याही गोष्टीचा अट्टहास चित्रामध्ये ठेवू नये, त्याच ठिकाणी ते थांबावं. म्हणजे चित्राचं सौंदर्य जे आहे ते अबाधित राहतं आणि सौंदर्याची व्याख्या आता प्रत्येक माणसाची वेगळी आहे. आता चित्रकाराला रस्त्यात पडलेले दगड, त्याच्यानंतर वेडीवाकडी लाकडं, झाडाच्या फांद्या किंवा आपण घाटातून जात असताना फोडलेले खडक, मग त्याच्यावर पडलेल्या त्याच्या काही कपारी म्हणतात मराठीमध्ये, तर त्या ज्या भाग आहेत तर त्याच्यामधून सौंदर्य दिसतं. तर ते सौंदर्य हे आपण आपल्या पेंटिंगमध्ये जर आणलं तर बघणाऱ्याला काय होतं की तेवढाच भाग दिसतो आणि तो आपण आपल्या ब्रशने जास्त समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि मग ती चित्रकृती ही चांगली होती. त्यामुळं चित्र कुठं थांबवायचा हे निश्चित आपण ठरवावं आणि कुठल्याही गोष्टीचं जास्त मोह न करता की पेंटिंगला फुलस्टॉप त्याच ठिकाणी द्यावा.
आता आपण हे सगळे ह्याला आम्ही ॲक्सेन्स म्हणतो. तर ते की जे बारकावे आहेत तर ते थोडे थोडे ज्या ठिकाणी डायरेक्ट टोन हवा आहे की जेणेकरून दुसरा भाग उठून येईल आणि त्याची डायमेन्शन वाढेल, तर त्या पद्धती आपण तो वाढवत चाललेलो आहोत. आणि हे चित्र आपलं कंपोजिशन पूर्णत्वाकडे येत चाललेले आहे. आता हेच चित्र आपण ज्या वेळेला मोठ्या कॅनव्हासवर करू तर त्यावेळेला तुम्हाला याच्यामध्ये अजूनही भरपूर स्कोप मिळेल की कित्येक गोष्टी याच्यामध्ये आपल्याला ॲड करता येतील आणि त्याचं सौंदर्य आणखीन खुलवता येईल. पण हे एक तुम्हाला कसं असावं याच्यासाठी म्हणून आपण हे थोडक्या वेळामध्ये हा डेमॉन्स्ट्रेशनचा भाग आहे तो ठेवलेला आहे. तर त्याच्यावरून आपण कल्पना करून आपण आपल्या चित्रकृती स्वतःच्या कल्पनेने जास्तीत जास्त चांगल्या करण्याचा प्रयत्न करावा.